ओम श्री परमात्मने नमः। श्री गुरुपादुकाभ्यां नमः। पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या पुस्तकातील 1974 या शीर्षकाच्या लेखाचा भाग तिसरा. सातारपर्यंतचा प्रवास थोडा शांततेत गेला. सातारला मंडळी चहा पिण्यासाठी उतरली. सर्वांबरोबर बाळासाहेबही उतरले. पण हॉटेलमधील खाद्यपदार्थात कांदा आहे हे लक्षात घेऊन ते काही न खाताच गाडीत परतले. कारण चातुर्मास होता. बाकीची खाणे चहा यात रंगली. 2-3 मंडळी काही न बोलता वावरत होती. वस्तुतः लवकरात लवकर पावसला पोहोचणं आवश्यक होतं. पावसाळ्याचे दिवस, रात्रीचा प्रवास, झोप येऊ नये म्हणून ड्रायव्हर वारंवार गाव दिसलं की चहासाठी उतरत असे. त्याच्याबरोबर गाडीतील 4-5 मंडळी उतरून चहापान चाले. मला आश्चर्य वाटत होतं. आम्ही गाडीतच बसून राहत असू. बाळासाहेब काहीच कसे बोलत नाहीत. शेवटी न राहून एकदा ते म्हणाले देखील, आपल्याला पावसला पोचायचंय की नाही? ही रात्रीची वेळ, चहा प्यायची आहे का? हेही शब्द अगदी सौम्य स्वरात. त्याला उलट उत्तर मिळालं, अतिपरिचयात अवज्ञा तसं झालं. म्हणूनच संत सहसा कुणाला काही सांगायला जात नाहीत. कारण लोक ऐकणार नाहीत हे त्यांना माहीत असतं, नव्हे खात्री असते. मग निदान गुरु आज्ञा मोडल्याचं पातक तरी शिष्याला लागू नये हाच कळवळा. इथं तर बाळासाहेबांना इतर मंडळी गुरुबंधू मानणारी होती, सद्गुरू मानणारी नव्हती. आणि माधवनाथ म्हणत, बहुधा शिष्यांचं तंत्र असं असतं की सद्गुरू जोपर्यंत शिष्याच्या मनासारखं सांगतात तोपर्यंत शिष्य त्यांची आज्ञा पाळतात. पण जर सद्गुरूंनी शिष्यांच्या मनाविरुद्ध काही सांगितलं तर मात्र शिष्य सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष करतो. इथं तर हे गुरुबंधूच आहेत असा भाव होता. मग त्यांच्या मताचा कोण विचार करतो? माझी दृष्टी यापेक्षा वेगळी होती. बाळासाहेबांच्या मुळे तर मला स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह लाभला होता आणि प्रत्यक्ष स्वामी स्वरूपानंदांनी यापुढचं मार्गदर्शन बाळासाहेबांकडून घेण्यास सांगितलं होतं. त्यामुळे ते मला गुरुस्थानी होते. शिवाय पहिल्या भेटीपासून त्यांच्यातील आध्यात्मिक सामर्थ्याचा प्रत्यय मला येत होता. ते जे पारमार्थिक विचार बोलून दाखवीत ते माझ्या बुद्धीत, अंतःकरणात नित्य नवा प्रकाश टाकीत होते. त्यामुळे त्यांच्याकडून मिळतील तेवढे विचार मिळवावेत, टिपून ठेवावेत, त्यावर चिंतन व्हावं, तसं होण्याचा आपण प्रयत्न करावा असं मला वाटे. तसं आत्ता देखील मनात होतं की एकत्र प्रवास करतो आहोत तर नुसतंच स्वस्थ बसण्यापेक्षा या वेळेचा सदुपयोग करावा. काही प्रश्न विचारावे. आतापर्यंतच्या प्रवासात काहीच बोलणं झालं नाही, म्हणून मी थोडी जागा बदलून त्यांचं बोलणं मला ऐकू येईल अशा बेतानं बसले आणि मधून प्रश्न विचारत राहिले. बाळासाहेबांना पारमार्थिक प्रश्नांना उत्तरं देणं मनापासून आवडतं हे मी हेरून ठेवलं होतं. मलाही त्याचीच जिज्ञासा होती. या प्रवासात जाताना येताना मी खूपच प्रश्न विचारले. प्रवास मला फारसा आवडत नाही. बाळासाहेबांनाही प्रवास झेपत नाही असं नंतर कळलं. पण या प्रश्नोत्तरामुळे एवढा लांबचा प्रवासही सुसह्य झाला. पण याचा परिणाम इतर काही मंडळींच्यावर काय झाला ते पुढे काही दिवसांनी कळलं. वाटेत ठिकठिकाणी थांबल्यामुळे रात्रभर प्रवास चालू होता. वाट संपतच नव्हती. सकाळ झाली. पावसच्या अलीकडे 2-3 मैलावर आलो आणि ड्रायव्हर अडून बसला. पुढचा काही रस्ता दगडगोट्यांचा होता.
गाडी खराब होते म्हणून यापुढे जाता येणार नाही, असं तो म्हणाला. आली पंचायत. अशा प्रसंगी प्रत्येकाची मूळ प्रकृती प्रकट होते. बाळासाहेब त्याला अत्यंत नम्र भाषेत म्हणत होते, आम्ही सगळे एवढा रस्ता चालत येतो, तुम्ही मोकळी गाडी घेऊन चला. चांगला रस्ता आला की आम्ही गाडीत बसतो, पण आता आम्हाला लवकर पोहोचायला पाहिजे. महायात्रेची वेळ झाली आहे. त्याच वेळी 2-3 व्यक्ती त्या ड्रायव्हरला रागावून बोलत होत्या. आम्हाला नेत नाही म्हणजे? आम्ही पैसे भरलेत तेव्हा न्यायलाच पाहिजे. मी नुसती पाहत होते. मोठी माणसं बरोबर आहेत, ते सांगतील तसं आपण करू. जवळपास चिटपाखरू नव्हतं, मग वाहन कुठून येणार? पण मनात येत होतं अशा ठिकाणी समजुतीनंच घ्यावं. 10-15 मिनटं यात गेली. शेवटी बाळासाहेबांच्या सूचनेप्रमाणे ड्रायव्हर कबूल झाला आणि आम्ही एकदाचे पावसला पोहोचलो. पण लक्षात आलं की 2 प्रतिक्रियात किती अंतर आहे. बाळासाहेबांच्या प्रवचनाचे हे श्रोते, त्यांच्या सान्निध्यात वावरणारे, पण एखाद्या प्रसंगी किती विरोधी प्रतिक्रिया दिसते. 2 पातळ्यात किती अंतर. आता मला असं वाटतं की पुढच्या 8-10 वर्षात जे नाट्य घडायचं होतं त्यातील प्रमुख पात्रांचा परिचय या प्रवासाच्या निमित्तानं पहिल्या अंकात मला होत होता. मी एक एक व्यक्तिरेखा मनोमन रेखाटत होते. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत.